झी 24 तास एक पाऊल पुढे। भूमिका आज जे शिक्षणापर्यंत पोहोचले नाहीत किंवा कमी शिकलेले आहेत किंवा ज्या भागामध्ये एवढे शिकलेली माणसं उपलब्ध होणार नाहीत त्या भागात आपण कमी क्वालिफिकेशन देखील ऍक्सेप्ट करण्याचा त्यात प्रस्ताव आहे। त्यात टोटल डिनायल कमी शिकलेल्या लोकांना अजिबात नाही आणि असा गैरसमज महाराष्ट्रात होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे। आपण काय म्हणत होतो की ठराविक कालावधीच्या नंतर म्हणजे 2015 नंतर या क्वालिफिकेशन्स ज्यांना असतील त्यांना प्रायोरिटी दिली जाईल किंवा त्यांनी त्यात पुढे आलं पाहिजे। शेवटी कधीतरी या देशात मेरिटला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला असं वाटतंय की आज कदाचित 30 वर्ष वय झाले असतील, 40 वर्ष वयाचा माणूस आहे, त्यानं त्याची शाळा सोडून फार वर्ष झाली आणि तो 4थी शिकला तर त्याला आपण नाही म्हणत नाही, त्याला आपण ऍक्सेप्ट करायला तयार आहोत। फक्त इथून पुढे किमान पुढच्या पिढीला तरी शिकल्याशिवाय पुढारपण या दर्जाचं म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचं करावं लागून करता येणार नाही हा मेसेज महाराष्ट्रात दिला पाहिजे। आम्ही कधीतरी महाराष्ट्रानं शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलं पाहिजे। जुने दाखले आता किती वर्ष द्यायचे की अमके शिकलेले नव्हते, तमके शिकलेले नव्हते, यालाही काही मर्यादा आहेत आणि आज समाजात सगळीकडे सुशिक्षित माणसं मिळत असताना आज तुम्ही शाळेत जाणाऱ्या डीएडच्या शिक्षकाचं क्वालिफिकेशन काय होतं? 10वी डीएड, आपण ते 12वी डीएड केलं। का केलं तर मिळायला लागलेत लोक, कालांतराने ते ग्रॅज्युएट आणि डीएड करावं लागणार आहे याची मला खात्री आहे। पण तसंच आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना ग्रामपंचायती, आज आपण ग्रामपंचायतीत संगणकीकरण केलेलं आहे। आज फार मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीमध्ये जमा खर्चाची व्यवस्था होते। आज आपल्याला ग्रामपंचायती सदृढ करायच्या असताना तिथला कारभार करणारा माणूस यालाही थोडं बहुत वाचायला लिहायला कळावं आणि त्यातनं जर त्याला अधिक ज्ञान असेल तर जास्त उत्तम, ही त्यातली आपली भूमिका आहे। त्यामुळे कोणत्याही वर्गाला किंवा कोणत्याही समाजाला आपल्याला टाळायचं नाहीये किंवा कोणाला नकार यातनं देत नाही, पण अशी व्यवस्था तयार करायची आहे की भविष्य काळात 2015 नंतर, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका उद्या होतील या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये, यानंतर 5 वर्षानंतर ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील म्हणजे आज जे तिसरीत आहेत त्यांनी 8वी पर्यंत शिकणार आहे आणि आता नापास तर करायचंच नाही कोणाला, त्यामुळे पहिलीत गेलेला मुलगा 8वी पर्यंत जाणारच आहे। त्यामुळं किमान शाळेचं महत्व असलं पाहिजे, शाळेत लोक गेली पाहिजेत आणि त्यांना 2015 नंतर त्यावेळी होणाऱ्या निवडणुका असतील म्हणजे आज 12 आहे तर 17 साली जर नव्या निवडणुका झाल्या तर त्यावेळी हे क्वालिफिकेशन्स लागू व्हावेत। पण त्यावेळी देखील ज्यांचं वय म्हणजे ज्यांनी पूर्वी शाळा सोडलेली आहे त्यांना याच्यातून एक्झाम करणं हा आपली भूमिका आहे। त्यात जयंतरावजी, या संपूर्ण विस्तृत विवेचनात मी तुम्हाला एकदाही थांबवलं नाही याचं कारण तुम्ही अत्यंत तपशीलवार मुद्दे मांडवर होतात, ज्याच्यातनं 2 महत्वाचे मुद्दे आले ज्याची उत्तरं आपल्या सरकारला आणि आपल्याला द्यावी लागतील। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की मग जर सुरुवात करायची असेल तर खासदारांपासून का करत नाही, भाग क्रमांक 1। नंबर 2, दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर तुम्हाला बंधनच घालायची असतील तर शिकलेला माणूसही आर्थिक गुन्हे करतोय किंवा इतर गुन्हे करतोय किंवा अशिक्षितही करतोय, किंबहुना त्यापेक्षा सुद्धा ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे अशा प्रकारच्या एफआयआर दाखल झालेल्या माणसाला सुद्धा आपण लोकप्रतिनिधी होण्याची संधी देऊ नये अशा प्रकारचा कायदा करता येईल का? आणि तिसरा मुद्दा असा आहे की जे अतिशय वनवासी आहेत, आदिवासी आहेत, गोरगरीब आहेत की 3री तर सोडाच, 8वी तर सोडाच, शाळेत जाणंही ज्यांना शक्य नाहीये अशा प्रकारचा एक मोठा समाज आज महाराष्ट्राच्या इंटिरियर्समध्ये, आतल्या भागामध्ये राहतोय। या 3ही मुद्द्यांवर आपण काय सांगाल? त्यांना आपण वंचित नाही का करणार आहात? शेवट त्याला एक्झाम्पशन ठेवलेलं आहे। आदिवासी विभागात किंवा दलित समाजाच्या कोणालाही आपल्याला किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला जर कमी शिकलेली लोक मिळाली तिथं त्या भागात तशी तेवढी गुणवत्ता म्हणजे 8वी पास झालेली किंवा 10वी पास झालेली लोक मिळत नसतील तर क्वालिफिकेशन कमी करण्याचा देखील अधिकार तिथं जिल्हा प्रशासनाला आपण देतोय त्या कायद्यात। पण आता तो कायदा मंजूर झालेला नाही त्यामुळे त्याच्याविषयी विश्लेषण मी करणं योग्य नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जो मांडला की एफआयआर दाखल झालेली आहे त्याला लगेच निवडणुकीपासून बाद करावं, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की
या देशामध्ये सर्वच FIR या अंतिम दृष्ट्या गुन्हेगाराला शिक्षा करणारे होऊ शकत नाहीत. शेवटी न्याय देवता आहे, त्यांचा निर्णय अंतिम असतो आणि मग तो गुन्हा याने हा गुन्हा केलाय असं म्हणणं आणि ते साबित होणं याच्या जमीन आसमानाचं अंतर पडतं. त्यामुळे जे गुन्हेगार आहेत असं साबित झालंय, ज्यांना शिक्षा झाली आहे, त्यांना इलेक्शनला उभं राहता येतच नाही. आपल्याकडे कायदा आहे. आणि पहिला प्रश्न काय विचारला तुम्ही? पहिला प्रश्न आहे की मग सुरुवात करायची असेल तर आमदार खासदारपासून का सुरुवात करत नाही? हा, बरोबर आहे. हे कसं आहे की आज माझ्या हातात म्हणजे राज्य सरकारच्या हातात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत्या आणि नगरपालिका यांच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार आहे. विधानसभा आणि लोकसभा याचे कायदे लोकसभा करतं. त्यामुळे जे आपल्या हातात आहे ते करायचं नाही आणि वर त्या ठिकाणी आधी करा आणि मग खाली करूया असं म्हणणं म्हणजे दोन्ही गोष्टी टाळणं. जे माझ्या हातात आहे ते मी केलं का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. जर माझ्या म्हणजे सरकारच्या, जे सरकार जिथे काम करते त्यांच्या हातात जर लोकसभेचे निर्णय असतील तर लोकसभा आणि विधानसभेचा निर्णय लोकसभेत होऊ शकतो. पण आज मी महाराष्ट्राच्या विधानसभेत बसतो, मंत्रिमंडळात आहे आणि मी ग्रामविकास मंत्री म्हणून जर काही भूमिका मांडली, आज ती मान्य झाली अथवा नाही हा भाग दोन, तर मी माझ्या हातात जे आहे ते त्यावेळी केलं पाहिजे ना. म्हणून मला जे सुचलं ते मी मांडलं. सर्वांमते ते मान्य झालं किंवा नाही हा भाग गौण आहे. बरोबर आहे. पण मला वाटतं की ते होणं योग्य आहे. जे आपल्या हातात आहे ते करायचं नाही आणि वरचं करा म्हणून म्हणायचं हे चुकीचं आहे. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी तेही करायला पाहिजे या मतातच मी आहे. सर, जाता आता तुम्हाला एक प्रश्न फक्त विचारायचा आहे. मला तुम्ही सांगा की राजकारणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लोकांच्या बद्दल असणारी आस्था आणि नीतिमत्ता. आपलं असं मत आहे का की 8वी झालेला 10वी झालेला ग्रामसेवक हा केवळ त्याच्या शिक्षणामुळे आपल्या महाराष्ट्रातला शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खूप चांगला आहे, परंतु इतर भागातला जर आपण दर्जा पाहिला तर तो अतिशय वाईट आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या इतर दुर्गम भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना 8वीत गेल्यानंतर सूर्य पश्चिमेला उगवतो का पूर्वेला उगवतो हे माहीत नाही. 4थीतल्या मुलांना आपलं नाव लिहिता येत नाही. अशा वेळेला परीक्षा त्यांची होत नाही. अशा वेळेला 8वीतला मुलगा हा खूप कमिटेड असेल, त्याच्या कामाबद्दल खूप नीतिवान असेल, असं सर्टिफिकेट आपण देणार आहोत का? असं आहे की शिक्षणाच्या दर्जाची चर्चा हा या चर्चेचा विषय नाहीये. परंतु चर्चा जर करायचीच असेल शिक्षणाची तर त्याला वेगळं मला बोलवा, त्याच्यावर मी नक्की माझी भाष्य करेन. पण या विषयापुरतं जे प्रश्न विचारले, माझं मत असं आहे की महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्था आहे, दूरवर पसरलेली आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यातला माणूस आज शाळेत जायला वंचित राहिलेला नाही. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेजेस जवळपास सर्व ठिकाणी, सर्व तालुक्यात आज गेलेली आहेत. असे फार क्वचित भाग आहेत की जिथल्या लोकांना शाळेला ऍक्सेस राहिलेला नाही आणि म्हणून त्या तिथली गुणवत्ता शाळेच्या शिक्षणाच्या दर्जाची आहे ती कमी आहे. म्हणून शिक्षणाचा गुणवत्तेचा आग्रह धरायचा नाही हे चुकीचं आहे. शिक्षण मिनिमम क्वालिफिकेशनचा आग्रह धरतोय. समाजाला हे कळलं पाहिजे की इथून पुढे या मार्गाने जायचं असेल. आता 2 मुलांच्या ऐवजी 3रं मूल झालं तर तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकत नाही. हा कायदा आपण केला. का केला? तर लोकसंख्या वाढू नये म्हणून केला. तसंच महाराष्ट्रात समाजाने शिकलं पाहिजे. राज्य सरकारला आपल्या राज्यातल्या जनतेनं शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे ही भूमिका वाटते आणि ती भूमिकेला महत्व द्यावं आणि समाजाला मेसेज द्यावा की शिक्षणाला आता अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातला हा एक मुद्दा आता पुढे आलेला आहे. ही त्यातली आमची प्रांजळ भूमिका आहे. काहींना आवडेल, काहींना आवडणार नाही याची मला जाणीव आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.